ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्पष्ट वक्ते आणि अभ्यास करणारं नेतृत्व हरपलं। पृथ्वीराज चव्हाण। अजित पवार हे उभरतं नेतृत्व होतं। आम्ही दोघांनी एकत्र सरकार चालवलं। आमच्यात अनेक वेळा वैचारिक मतभेद होते, मात्र असं असलं तरी एक अभ्यासपूर्ण नेतृत्व हरपलं असून महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू हे अत्यंत धक्कादायक वृत्त आज सकाळी ऐकायला मिळालं। विश्वास न बसण्यासारखी बातमी आहे। नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे 7-8 दिवस हे प्रचाराचे दिवस होते। संबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमानाने निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला। आम्ही दोघेही नोव्हेंबर 2010 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सूत्र सांभाळले। आम्ही जवळजवळ 4.5 वर्ष एकत्र काम केलं। मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली। आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले। बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ दिली। आमचे काही मतभेदही झाले, परंतु जे काही निर्णय आम्ही घेत होतो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता घेत होतो।